नमस्कार, आपण पाहताय मराठी 24 तास सुपरफास्ट न्यूज. बातमी आपल्या हक्काची. सरसकट कर्जमाफी, शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी, शक्तीपीठ महामार्ग रद्द, शक्तीपीठ महामार्ग रद्द, शक्तीपीठ महामार्ग रद्द होत कसं नाही. धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं या ठिकाणी आंदोलन करण्याचा महत्त्वाचा उद्देश म्हणजे परवा सरकारनं फसवी कर्जमाफी जाहीर केली. जी कर्जमाफी शेतकऱ्यांना मिळूच शकत नाही, कारण की त्याचे जर निकष तपासले आपण कर्जमाफीचे तर 90% शेतकरी त्या कर्जमाफीच्या यादीत बसू शकत नाही. त्याचं पहिलं महत्त्वाचं कारण म्हणजे ज्या शेतकऱ्यांना पूर्वी कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे त्या शेतकऱ्यांना नव्याने कर्जमाफी मिळणार नाही. त्याच्या बदल्यात 50,000 रुपये रक्कम जी त्यांची आहे तिथपर्यंत मर्यादा घालून ती रक्कम माफ करण्यात येईल. नंबर दुसरा विषय, यामध्ये कर्ज वसुलीचा कार्यक्रम फार मोठा दिसतो, कारण की तुमचं पूर्वीचं थकीत कर्ज आणि 2 लाखापेक्षा जास्तीचं जे कर्ज आहे सरकार सांगते बँकांच्या आधी राहिलेले कर्ज भरा आणि मगच तुमची ही कर्जमाफी केली जाईल. म्हणजे एकंदरीत अप्रत्यक्षरित्या बँकेच्या मार्फत चालणारी वसुली सरकारच्या वतीनं केली जाते, हा आमचा स्पष्ट मत आहे. दुसरी गोष्ट, काँग्रेसच्या काळामध्ये 72,000 कोटी देशातलं कर्ज माफ केलं, सरसकट कर्जमाफी केली. या सरकारनं निकष लादले, नोकरदार असतील किंवा इतर कोणी असतील आणि सगळे निकष तपासूनच कर्जमाफी केली जाईल. या अनुषंगानं जवळपास 90% शेतकरी यातून बाहेर पडतोय. जसं आम्ही सरसकट कर्जमाफी केली, या सरकारनं सरसकट कर्जमाफी जाहीर करावी आणि 2 लाखाचा आकडा आहे तो वाढवून देण्यात यावा. आज जिल्ह्यामधली परिस्थिती बघितली, मागचा पीक विमा मिळालेला नाही, अतिवृष्टीमध्ये ज्या ज्या घोषणा केल्या त्या मिळालेल्या नाहीत. दुसरी गोष्ट, शेतकरी तुमच्या 1.5-2 लाखांना तर काहीच होणार नाही, 5-10 लाखापेक्षा जास्तीची मदत शेतकऱ्यांना प्रत्यक्ष झाली पाहिजे. याच्यासाठी आम्ही हा लढा उभा करतो आहोत. आणि दुसरा विषय आमचा शक्तीपीठ मार्गाचा. कालच बंटी पाटील साहेबांनी इतर मित्र पक्षाच्या आणि सर्व संघटनेच्या वतीनं कोल्हापूरमध्ये महामोर्चा काढण्यात आला. गरज नसलेला शक्तीपीठ मार्ग हाच त्याला शब्द लागू होतो. राज्यातील 12 जिल्ह्यामध्ये आणि धाराशिव जिल्ह्यातील 18 गावामधून हा मार्ग जातोय. गरज नसलेला हा शक्तीपीठ मार्ग शेतकऱ्यांच्या अतिशय महागामोलाच्या जमिनी, कष्टानं सांभाळलेल्या जमिनी, पूर्वजांनी ठेवलेल्या जमिनी याच्यामध्ये संपुष्टात येत आहेत आणि यामध्ये शेतकऱ्याच्या लेकराला कुठलाही लाभ नाही. दुसरी गोष्ट, हा रस्ता 25 फूट उचलून आहे. तुम्हाला साधा 5 स्टॉल किंवा एखादं दुकान सुद्धा त्या रस्त्यावर टाकता येणार नाही. गुत्तेदार जगवण्यासाठी आणि अदानीचा कोळसा या रस्त्याने वाहण्यासाठी हा शक्तीपीठ मार्ग केला जातोय, हे आमचं स्पष्ट मत आहे. आम्हाला जेलमध्ये जायची वेळ आली शेतकऱ्यांना तरी आमची ती तयारी आहे, पण हा शक्तीपीठ मार्ग होऊ देणार नाही, ही आमची काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या मराठी 24 तास सुपरफास्ट न्यूज या चॅनेलला सबस्क्राईब करा.